आत्मामालिक भरतीपूर्व केंद्राचे विद्यार्थी तसेच पाथरे सोनगाव सातरळ येथील दर्शन ज्ञानेश्वर घोलप या युवकांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय थल सेनेत निवड मिळून आपल्या गावाचं व कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं आहे। दर्शन यांची मराठा लाईफ इन्फंट्री बेळगाव ट्रेनिंग सेंटर येथे भरती झाली असून हा क्षण त्यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक टप्पा ठरला आहे। यावेळी दर्शन यांची आपल्या गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात भरतीपूर्व केंद्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। दर्शन हे अतिशय गरीब कुटुंबातून येतात। त्यांची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, तर वडील शेतीकाम करून कुटुंबाला हातभार लावतात। अशा परिस्थितीत सुद्धा देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून दर्शन यांनी कठोर परिश्रम सुरू ठेवले। या यशामागे आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचे आशीर्वाद, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे। दर्शन यांनी कमवा व शिका योजनेअंतर्गत दिनांक 30 जून 2024 रोजी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला। येथे मिळालेल्या शिस्तबद्ध प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी आणि शैक्षणिक मार्गदर्शनामुळे त्यांचं स्वप्न साकार झालं। दर्शन यांचं प्रेरणास्थान म्हणजे त्यांची मावशी साबळे पुष्पा उमेश, ज्या सध्या मुंबई येथे पोलीस इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असून उद्योगपती नीता अंबानी यांच्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे। त्यांच्या कार्यप्रेरणेनं दर्शन यांना देशसेवेची दिशा मिळाली। यावेळी सत्कार सोहळ्यात दर्शन यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, सोबतच उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केलं। प्रथमतः मी पात्रेपुत्र ग्रामस्थ जे वेळात वेळ काढून आले इथे व भरतीपूर्वचे सर्व विद्यार्थी त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। त्यांनी वेळात वेळ काढून आले। आत्मामालिक माझे पहिला दिवस असा झाला, म्हणजे 30 तारखेला म्हणजे ॲडमिशन झालं। 1 तारखेला सकाळी पाटरे सर आले आणि त्यानंतर रगड्यामध्ये मी वजन होतं खूप, त्यामुळे मला पळता वेळता येत नव्हता। असे याच्यात सापडलो मी आणि पंढरनाथच्यावर दादा असं सरांचा माझा एवढा कॉन्टॅक्ट आला, सरांनी लय प्रेमाने घेतलं होतं त्या टायमाला। जय हिंद। मी पुष्पा रामदास निमसे उर्फ साबळे, हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे दर्शन चंद्रकला ज्ञानेश्वर घोलप। अतिशय बिकट परिस्थितीतून त्याला अकॅडमी जॉईन करण्यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती। आम्ही आमच्या पद्धतीने मदत केली, परंतु आम्हाला आत्मामालिक या अकॅडमीबद्दल माहिती मिळाली आणि जेव्हा मी तिकडे चौकशी केली तर ते चौकशीमध्येच मला इतकी ग्वाही दिली की मॅडम, जर मुलगा होतकरू असेल, जिद्दी असेल तर त्याला बनवणं म्हणजे त्याचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं काम आहे। आणि मी त्यानंतर मान्य पठारे सर, मान्य वरपे सर यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्याला अकॅडमीला पाठवलं। सुरुवातीला त्याची जुजवी फी मी भरली होती, परंतु तिथे गेल्यानंतर कळलं की कमवा आणि शिका अशी गरीब आणि होतकरू मुलांसाठी एक योजना आहे आणि त्यांनी त्याला सामील करून घेतलं। आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की दर्शनला कुठलाही खर्च न लागता आणि दर्शन त्यांनी एक स्वतःच्या मुलासारखे त्याच्याकडे लक्ष देऊन त्याची काळजी घेतली आणि आज त्याचं जे स्वप्न पूर्ण झालंय त्याच्यामध्ये आत्मामालिक या संस्थेचा, त्या अकॅडमीचा शिराचा वाटा आहे। त्याची मेहनत तर आहेच, त्याचे कष्ट आहेत, पण योग्य मार्गदर्शन आणि तो काय करतोय, तो त्या मार्गावर व्यवस्थित चाललाय का, याचा जर खऱ्या अर्थाने जर कोणी मागोवा घेतला असेल तर आत्मामालिक संस्थेने घेतलेला आहे। याबद्दल मी आत्मामालिक संस्थेची, अकॅडमीची, सर्व स्टाफ, मुलं यांची खूप खूप आभारी आहे। आणि पालकांना विनंती आहे की बाहेरच्या भुलभुलया जगाला तुम्ही बळी न पडता एखाद्या गोष्टीचा स्वतः अनुभव घ्या आणि तिथलं जे वातावरण आहे, परमार्थ, अध्यात्म याचं जे वातावरण आहे, तिथे जी स्फूर्ती आणि प्रेरणा भेटते ते तुम्हाला त्या जागेवरच गेल्यावर अनुभवायला भेटेल। आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील संपूर्ण स्टाफचं दर्शन यांच्या यशात मोठं योगदान आहे। प्रशिक्षण केंद्र प्रमुख निवृत्त सैन्य अधिकारी आदरणीय साईनाथजी वरपे सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलं। सोबतच मिलिटरी समन्वयक म्हणून प्रवीण पठारे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील, चेतन गिरमे यांनी मोलाची साथ दिली। इन्स्ट्रक्टर म्हणून अजय खरात, साक्षी चांदगुडे, कार्तिक दिवेकर, मनोज जगताप, अनिल चव्हाण, शुभम लवंगे, प्रदीप सुपेकर यांनी कठोर प्रशिक्षण दिलं।
तसेच अकॅडमिक विभागामध्ये गंगाधर काटेकर, उर्मिला काटेकर, करण मापारी यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनामुळे दर्शन यांची तयारी अधिकच भक्कम झाली. दर्शन घोलप यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथजी वरपे सर, पटेल माई मॅडम व सर्व प्राचार्य यांनी देखील अभिनंदन केलं आहे. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.